सिंह राशींच्या जातकांनो, आजचा हा विशेष संदेश ऐकण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की हे केवळ सामान्य राशी भविष्य नाही, तर हा नियतीने दिलेला थेट इशारा आहे. जर गेल्या काही दिवसांपासून तुमचे मन व्याकुळ होत असेल, रात्रीची झोप उडाली असेल आणि मनात अनेक प्रश्नांची गर्दी झाली असेल, तर समजून जा की आता ती वेळ आली आहे जिथे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे सत्य समोर येणार होते. आज आपण अशा महासत्याचा खुलासा करणार आहोत जे ऐकून काही जण पूर्णपणे थक्क होतील, तर काहींची झोपच उडून जाईल. कारण हे महाभाकीत फक्त तुमचे भविष्य सांगणारे नसून तुमच्या वर्तमान काळातील चुका आणि आसपास वावरणारे मतलबी लोक यांचा भुरगा फाडणारे आहे. तुम्ही नेहमी इतरांचा विचार केला, पण बदल्यात तुम्हाला नेहमी मानसिक त्रास आणि उपेक्षाच मिळाली आहे. हे विधात्याला ठाऊक आहे. आता तुमच्या सहनशीलतेचा अंत झाला असून ग्रहमान तुमचे भाग्य बदलण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. हा व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने 3 वेळा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण जो भक्त मनापासून स्वामींचे नाव घेईल त्याच्यावर स्वामी महाराजांच्या आशीर्वादाचा वर्षा होईल. आता पहिले महाभाकीत आहे, विश्वासघाताचा खोटा मुखवटा लवकरच गळून पडणार. सिंह राशींच्या लोकांनो, ज्या व्यक्तीवर तुम्ही अगदी डोळे झाकून विश्वास ठेवला, नेमकी तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे एक वेगळाच खेळ खेळत होती. हे कटू सत्य आता अचानक समोर येणार आहे. ज्याला तुम्ही स्वतःचे मानले त्यानेच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला आहे. त्या क्षणी तुमचे मन नक्कीच हेलावून जाईल, पण स्वतःला सांभाळा, कारण हे तुमचे नुकसान नसून प्रत्यक्ष ईश्वराने चुकीच्या लोकांना दूर करून केलेले तुमचे रक्षण आहे. देव तुम्हाला एका मोठ्या संकटातून वाचवत आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. अबोल राहून परिस्थिती हाताळा आणि नशिबाचा हा न्याय शांतपणे उघड्या डोळ्यांनी पहा. आता दुसरे भाकीत, अनेक दिवसांपासून अडकलेले नशीब आता अचानक कलाटणी घेणार. ज्या महत्त्वाच्या कामासाठी, नोकरी किंवा व्यवसायासाठी तुम्ही रात्रीचा दिवस करून मेहनत करत होतात, ती कोंडी आता ग्रहांची चाल बदलल्यामुळे फुटणार असून अचानक आलेली एक बातमी तुमचे संपूर्ण चित्र बदलून टाकेल. तुमचे रखडलेले पैशाचे मार्ग आता अचानक मोकळे होतील आणि आर्थिक चणचण दूर होईल. पण हे यश मिळाल्यावर मनाला जराही अहंकार आणू नका. संयम राखा, कारण नशिबाचे हे नवीन वळण तुमच्या आयुष्यात एका सुवर्ण अध्यायाची सुरुवात करत आहे. नशिबाची ही साथ तुम्हाला तुमच्या कष्टाचे 100% फळ मिळवून देईल. आता तिसरे महाभाकीत तुमचे दुर्लक्षित राहिलेले टॅलेंट आता जगासमोर प्रकाशात येणार. तुमच्यामध्ये एक अफाट बुद्धिमत्ता आणि संकटातून मार्ग काढण्याची ताकद आहे, जी आजवर समाज किंवा कामाच्या ठिकाणी दुर्लक्षित राहिली. लोकांनी तुमच्या क्षमतेचा नेहमीच चुकीचा अंदाज लावला आणि तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न केला. पण अबोल राहून क्रांती करण्याची सिंह राशीची ताकद आता संपूर्ण जगाला थक्क करणार आहे. आता अचानक अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे तुमचे कौशल्य समोर येईल. ज्यांनी कधी तुमच्यावर शंका घेतली होती तेच लोक आता तुमचे मत ऐकण्यासाठी उत्सुक असतील आणि यामुळे समाजात तुमचा गेलेला आत्मसन्मान तुम्हाला परत मिळेल. आता चौथे महाभाकीत तुमच्या कठीण परीक्षेचा काळ आता पूर्णपणे संपत आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करूनही पदरी सतत निराशाच पडत होती. पण लक्षात ठेवा, देवाच्या घरात उशीर असू शकतो, पण अंधेर कधीच नसतो. तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू आता सुखाच्या आणि यशाच्या वर्षावात बदलणार आहे. तुमच्या संयमाची परीक्षा संपली असून अचानक मनावरील मोठे ओझे हलके होईल आणि परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने झुकू लागेल. म्हणून नेहमी नम्र राहा, कारण आता देव तुम्हाला भरभरून देण्यासाठी सज्ज झाला आहे. विधात्याचा न्याय नेहमी अचूक असतो आणि तो आता तुमच्या पाठीशी उभा आहे. आता पाचवे महाभाकीत आयुष्याची दिशा बदलणारा एक क्रांतिकारी निर्णय. लवकरच तुमच्या जीवनात असा एक क्षण येणार आहे जिथे तुमचा एकच निर्णय तुमचे संपूर्ण भविष्य ठरवणार आहे. तुमच्यासमोर 2 मार्ग असतील, एक भावनेचा आणि दुसरा बुद्धीचा. पण लक्षात ठेवा, सिंह राशीचा विजय नेहमी बुद्धीच्या मार्गाने चालण्यातच होतो. त्यामुळे क्षणिक मोहाला बळी न पडता दीर्घकालीन विचार करूनच पाऊल उचला. घाई गडबडीत घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला पुन्हा संघर्षाच्या गर्दीत टाकू शकतो. म्हणून ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या, स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐका, कारण तुमचे मन कधीच खोटे सांगत नाही. आता 6वे महाभाकीत जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा उघड होणार. तुमच्या नात्यात अशी एक व्यक्ती आहे जी नेहमी साथ दिल्यासारखं भासत होती, पण मनात मात्र वाईट हेतू ठेवत होती. लवकरच तिचे सत्य समोर येईल.
त्या क्षणी वाद घालण्यात ऊर्जा वाया न घालवता शांतपणे तिच्यापासून दूर व्हा, कारण देव स्वतः चुकीच्या लोकांना तुमच्या मार्गातून दूर करत आहे. या लोकांचे खरे रंग पाहून खचून जाऊ नका, कारण शत्रू समोर असलेला चांगला पण पाठीमागचा नको. ईश्वरी शक्ती तुमच्यासोबत आहे आणि ती तुम्हाला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढेल. आता 7वे महाभागीत अचानक चालून येणारी एक खूप मोठी सुवर्ण संधी, पण जरा सावध राहा. नोकरी, व्यवसायात किंवा आर्थिक लाभाचा एखादा मोठा मार्ग अचानक मोकळा होऊ शकतो, पण घाई गडबडीत लहान सहान अटी किंवा कागदपत्रांकडे दुर्लक्ष करू नका. कोणताही मोठा व्यवहार करताना डोळे आणि कान उघडे ठेवा, कारण फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. जर शांत राहून अनुभवाच्या जोरावर निर्णय घेतलात तर ही संधी तुमच्या आयुष्याला कायमची स्थिरता देईल. ही संधी तुमच्या प्रगतीचे एक नवीन आणि मोठे दालन उघडून देईल. आता 8वे महाभागीत प्रेमाच्या बाबतीत एक अत्यंत धक्कादायक खुलासा. ज्या व्यक्तीशी तुमचे मन जोडलेले आहे ती खरंच तुमच्यासोबत प्रामाणिक आहे की केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी थांबली आहे, हे सत्य आता आरशासारखे स्वच्छ होणार आहे. भावनांच्या आहारी जाऊन स्वतःचे नुकसान करून घेणे आता थांबवा. जिथे आदर नसेल तिथले नाते संपून एका खऱ्या प्रेमाचे आगमन होईल. जे प्रेम तुम्हाला पूर्णपणे समजून घेईल. तुमच्या आयुष्यातील प्रेमाची खरी व्याख्या आता तुम्हाला समजेल आणि मन शांत होईल. तर आता 9वे महाभागीत तुमचा हरवलेला आत्मविश्वास आता पुन्हा परत येणार. सततच्या अपयशांनी आणि लोकांच्या टोमण्यांनी तुमचा जो आत्मविश्वास ढासळला होता तो आता एका मोठ्या यशामुळे पुन्हा परत येईल. तुमची सिंहगर्जना आता पुन्हा एकदा विरोधकांचे धाबे दणाणून सोडणार आहे. ज्यांनी तुम्हाला नेहमी कमी लेखले त्यांच्याच डोळ्यासमोर तुमचे हे वैभव परत येईल आणि यावेळी तुम्हाला कोणालाही काहीही सिद्ध करून दाखवण्याची गरज पडणार नाही. तुमचे यशच तुमच्या विरोधकांसाठी सर्वात मोठे आणि चोख उत्तर ठरेल. आता 10वे अंतिम महाभागीत भव्य राजयोगाची चाहूल. ग्रहांची बदललेली अद्भुत स्थिती हीच गोष्ट सांगत आहे की तुमच्या संघर्षाचे दिवस संपून आता आर्थिक स्थैर्य आणि प्रतिष्ठेचे दार उघडले आहे. हा राजयोग तुमच्या आयुष्याला एक राजेशाही थाट आणि नवीन ओळख मिळवून देईल. पण या वैभवाच्या काळात अहंकार वाढू देऊ नका. नम्र राहा आणि ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण सिंह राशीच्या जातकांनो आता तुमची स्वतःची हक्काची सुवर्ण वेळ सुरू झाली आहे. तर मित्रांनो, आम्ही तुमच्या या राशीच्या ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक विशेष अंगठी आणि लॉकेट सुचवले आहे. अनेक सिंह राशींच्या लोकांनी याचा प्रत्यक्ष लाभ घेतला असून त्यांच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडला आहे. त्यामुळे तुम्ही देखील एकदा याचा नक्की अनुभव घ्या, जेणेकरून शनिदेव महाराज तुमच्यावर आपली कृपादृष्टी सदैव काम ठेवतील. तुमच्या यशाच्या या प्रवासासाठी या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये अत्यंत आदराने जय शनिदेव नक्की लिहा. तसेच हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची सत्य माहिती नेहमी मिळत राहील. धन्यवाद.